नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. संस्कृत टीचर हा चॅनल खास करून संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी बनवला आहे, जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकणं सहज आणि सोपं होईल. माझं नाव आहे सोनाली जाधव शिंदे. संस्कृत टीचर या चॅनलवर संस्कृतविषयी मी व्हिडिओ बनवते. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी बोर्ड आहे, SSC बोर्ड म्हणजे महाराष्ट्र बोर्ड, आणि त्यांना एक धडा आहे, 16वा धडा. त्याचं नाव आहे स्वागतम तपोधनायाः. आता हा जो धडा आहे तो ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेला आहे व्यवस्थित. त्या व्हिडिओची लिंक मी याच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. त्यावर क्लिक करून तुम्हाला धडा नीट समजून घेता येईल. आता परीक्षेचा जर विचार केला, 80 मार्काच्या पेपरचा जर विचार केला, तर स्वागतम तपोधनायाः हा जो पाठ आहे, धडा आहे, तो फक्त आपल्याला सरलार्थ लेखनासाठी येतो, म्हणजेच ट्रान्सलेशन करायला येतं आपल्याला. ओके. आणि 4 मार्कांचा हा प्रश्न आहे. तर या व्हिडिओमध्ये त्या 4 मार्कांवर फोकस केलेला आहे. इथे मी अर्थ फक्त तुम्हाला वाचून दाखवते, शब्दांचे अर्थ सांगते. इथे मी कुठल्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन करत नाही आहे. एक्सप्लेनेशनच्या व्हिडिओची लिंक मी ऑलरेडी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला तो धडा नीट समजून घेता येईल. आता जे मराठीतून भाषांतर लिहितात त्यांच्यासाठी ही व्हिडिओ आहे. संस्कृत वाक्य आणि त्याचं मराठीत होणारं ट्रान्सलेशन इथे दिलेलं आहे, भाषांतर दिलेलं आहे. इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी किंवा सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी याचा पार्ट 2 येणार आहे. त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन असणार आहे. आता लक्षात घ्या, महत्त्वाची गोष्ट, 80 मार्काच्या पेपरमध्ये विभाग 2मध्ये जेव्हा आपले 2 पॅरेग्राफ कंप्लीट होतात, त्याच्या खाली आपल्याला एक प्रश्न असतो, सरलार्थ लेखन, माध्यम भाषा सरलार्थ. माध्यम भाषा म्हणजे तुमच्या माध्यमाची भाषा, मराठी किंवा इंग्लिश. तर हे मराठीसाठी आहे. तर त्यामध्ये तुम्हाला संस्कृत वाक्य दिलेलं असणार, त्याचं काय करायचं आहे, मराठीमध्ये ट्रान्सलेशन करायचं आहे, भाषांतर करायचं आहे. आता मुलांना कधी हा प्रश्न मुलांना कळतच नाही आणि मुलांना असं वाटतं की ट्रान्सलेशन लिहायचा म्हणजे अर्थ लिहायचा. तर मुलं काय करतात, स्वतःच्या मनाचं त्याचा अर्थ लिहून येतात. तर ट्रान्सलेशन याचा अर्थ भाषांतर, ती ओळ जशीच्या तशी दुसऱ्या भाषेत भाषांतरित करायची आहे. तुम्हाला तिथे तुमचे वर्ड्स, तुमचे शब्द, तुमची वाक्यरचना हे टाकायचं नाही आहे अजिबात. त्यामुळे या व्हिडिओमध्ये जे व्हाईट फॉन्टमध्ये आहे, व्हाईट कलरमध्ये आहे, ते तुम्हाला डिट्टो आहे तसंच्या तसं पाठ करायचं आहे. त्याच्यात काहीच बदल करायचा नाही आहे. किंवा मुलांना सवय असते की वाक्य असतं भूतकाळी, कारण युजली धडे भूतकाळात असतात आणि मुलं वर्तमान काळात त्याचं भाषांतर लिहून येतात आणि मग मुलांना कळत नाही आमचे मार्क कुठे गेले, कारण तुम्ही पूर्णच्या पूर्ण काळ बदललेला आहे. तर तुम्हाला असं काहीही करायचं नाही. म्हणून मी सोप्या शब्दात सांगते की इथे मी तुम्हाला ट्रान्सलेशन लिहून दिलेलं आहे. ते तुम्ही एकदा वहीत हवं तर नोट डाऊन करा किंवा याचे स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. भरपूर ऑप्शन आहेत, पण हे असंच्या असं पोपटपंची ज्याला म्हणतो की जसंच्या तसं पाठ करणं, रट्टा मारून पाठ करणं, तसं तुम्हाला इथे अतिशय व्यवस्थित रट्टा मारून पाठ करायचा आहे. इकडचा शब्द तिकडे जाता कामा नये. ठीक आहे. सुरुवात करूया. ट्रान्सलेशन म्हणजे सरलार्थ. जे लाल कलरमध्ये लिहिलेलं आहे ते संस्कृत आहे आणि जे सफेद पांढऱ्या रंगात आहे ते मराठीत आहे. परीक्षेत तुम्हाला मराठीत लिहायचं आहे, मराठी विद्यार्थ्यांना. ठीक आहे. त्याच्यामुळे मी संस्कृत जरी वाचत असली तुम्हाला समजावण्यासाठी, तरी तुमचा फोकस कशात असला पाहिजे, त्या व्हाईट कलरमध्ये जे लिहिले ते. नेपथ्य, पहिला पॅरेग्राफ सपोज आला तुम्हाला. नेपथ्येचा अर्थ काय होतो, पडद्यामागे. ओके. नेपथ्यचा अर्थ पडद्यामागे. स्वागतम तपोधनायाः याचा अर्थ काय होतो, तपस्विनीचे स्वागत असो. नंतर ब्रॅकेट. काही जणांना हाही प्रश्न असतो, मी कंसातलं पण ट्रान्सलेट करायचं का, तर हो, ईच अँड एव्हरी वर्ड तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे. ततःचा अर्थ होतो त्यानंतर. ठीक आहे. ततः मीन्स त्यानंतर. प्रविशती म्हणजेच प्रवेश करते. कोण प्रवेश करते, अध्वग वेशा तापसी. अध्वग वेश, वेश म्हणजे
परिधान केलेले कपडे. अध्वग म्हणजे काय, तर प्रवासी वेशातील. आपण जेव्हा फॉर एक्झाम्पल कुठे बाहेर जातो तेव्हा आपण कसे नीटनेटके त्यानुसार कपडे घालून बाहेर निघतो की नाही, त्याचप्रमाणे इथे आहे वाक्य. तुम्हाला पाठ काय करायचं आहे, सफेदवालं वाक्य पाठ करायचं आहे. त्यानंतर प्रवासी वेशातील तापसी प्रवेश करते. आता कुठे प्रवेश करते, रंगमंचावर, कारण हे नाटक आहे. पण रंगमंचावर प्रवेश करते. रंगमंच हा शब्द संस्कृतमध्ये लिहिलेला नाही आहे, त्याच्यामुळे मी मराठी ट्रान्सलेशनमध्ये पण ते लिहत नाही आहे. पण तुम्हाला हे कळलं पाहिजे. ओके. सो त्यानंतर ततः प्रविशती अध्वग वेशा तापसी, याचं ट्रान्सलेशन काय होतं, त्यानंतर प्रवासी वेशातील तापसी प्रवेश करते. वनदेवतेचा डायलॉग आहे. वनदेवता म्हणते, आर्ये, आता वनदेवता ॲज इट इज ठेवलं तरी चालेल. आर्ये का पुनः अत्र भवती. आता इथे का म्हणजे मराठीतला का नसतो, संस्कृतमधला का म्हणजे कोण, आणि भवती म्हणजे आपण, ज्याला आपण रिस्पेक्टफुली हाक मारतो तेव्हा आपण भवत, भवान किंवा भवती वापरतो. सो आर्ये का पुनः अत्र भवती या वाक्याचा अर्थ होतो, बाईसाहेब कोण आपण. तुम्ही म्हणाल की मिस आर्ये म्हणजे बाईसाहेब का, तर आर्या हा वर्ड आधीच्या काळात स्त्रियांना, ज्या स्त्रियांना मान सन्मान द्यायचा असतो, रिस्पेक्ट द्यायचा असतो, तेव्हा आर्या अशी हाक मारली जाते. म्हणून इथे आहे बाईसाहेब आपण कोण, किंवा कोण आपण, काहीही चालेल. किम प्रयोजनम दंडकारण्य प्रवेशस्य. प्रयोजन या शब्दाचा अर्थ होतो कारण. दंडकारण्यात येण्याचे काय कारण. दंडकारण्य म्हणजे दंडक नावाचे एक मोठं अरण्य होतं दंडकारण्य, तर त्याच्यात प्रवेश करण्याचं कारण काय आहे, म्हणजे तुम्ही दंडकारण्यात का आलात असं विचारायचं आहे त्यांना. मग हे असंच्या असं लिहायचं आहे तुम्हाला, दंडकारण्यात येण्याचे काय कारण. त्यावर आत्रेयी म्हणते, अस्मिन प्रदेशे म्हणजे या प्रदेशात, बहवह म्हणजे भरपूर, अगत्स्यादयः अगत्सी आणि इत्यादयः म्हणजे अगत्सी ऋषी आणि इतर ऋषी, मुनयः निवसंती भरपूर मुनी, मुनयः बहुवचन आहे, भरपूर मुनी निवसंती म्हणजे राहतात. या प्रदेशात काय पाठ कराल, या प्रदेशात अगस्ती इत्यादी भरपूर मुनी राहतात. तेभ्यः त्यांच्याकडून, तेभ्यचा अर्थ काय होतो, त्यांच्याकडून, वेदांत विद्याम वेदांत जी विद्या आहे, वेदांताचं जे ज्ञान आहे, अधिगंतुम अधिगंतुमचा अर्थ होतो शिकण्यासाठी, त्यांच्याकडून वेदांत विद्या शिकण्यासाठी अत्र आगता इथे आली. वाल्मिकी महर्षे हे आश्रमात इह आगता अस्मी. कुठून आली सांगते ती पुढे, वाल्मिकी महर्षींच्या आश्रमातून, इह म्हणजे मी इथे आली आहे. वनदेवता म्हणते, अहो आश्चर्यम काय आश्चर्य आहे. अन्य मुनयः म्हणजे इतर सगळे मुनी, वेदांत ज्ञानार्थम वेदांत विद्या मिळवण्यासाठी, वाल्मिकीं ऋषीम उपगच्छन्ति वाल्मिकी ऋषींकडे जातात. म्हणजे इतर ऋषी वेदांत शिकायचं असेल तर वाल्मिकी ऋषींकडे जातात, आणि तू इथे आली आहेस. कथम अत्र भवती, कथम म्हणजे कशी, कथम अत्र भवती तस्य आश्रमात अत्र अटती, आणि आपण त्यांच्या आश्रमातून म्हणजे वाल्मिकींच्या आश्रमातून इथे कशा फिरत आलात. अटती म्हणजे फिरत फिरत येणे. असं कोण विचारते, आत्रेयी विचारते, वनदेवता विचारते. मग आत्रेयी पुढे म्हणते, तत्र अध्ययने महान अध्ययन प्रत्युह उत्पन्न. तिथे अभ्यास करण्यामध्ये मला खूप मोठा प्रत्युह म्हणजे प्रॉब्लेम, अडथळा निर्माण झालेला आहे. भगवती म्हणते, आणि ती तो डायलॉग कंटिन्यू करते, आणि ती आत्रेयी सांगते की भगवती म्हणजे वनदेवतेला काय हाक मारते ती, भगवती म्हणजेच महोदये, केनापी म्हणजे कोणत्या तरी, देवता विशेषेण म्हणजेच विशेष अशा कोणत्या तरी देवतेने, दारकद्वय दारक म्हणजे मुलं, द्वय म्हणजे दोन मुलं, कोणत्या तरी विशेष देवते, कोणत्या तरी विशेष देवतेने कोणीतरी दोन मुलं उपनीतम आणली आहेत. कुठे, महोदयांच्या वाल्मिकींच्या आश्रमात. सो तुम्हाला पाठ इतकंच करायचं आहे, महोदये कोणत्या तरी विशेष देवतेने दोन मुले आणली आहेत. कुश लवौ इति तयोः नामनी, कुश आणि लव अशी त्यांची नावे.
एकादश वर्षाणी, एकादश म्हणजे 11, 11 वर्षांपर्यंत, यावत भगवता वाल्मिकीना, 11 वर्षांपर्यंत भगवान वाल्मिकींनी, धात्री इव, धात्री म्हणजे दाईमा, जी मुलांचं पालन पोषण करते. आई जर नसेल तर आपण ज्याला इंग्लिशमध्ये नॅनी म्हणतो, बरोबर की नाही, किंवा मावशी म्हणतो, की त्या लहान मुलांना सांभाळतात, तसंच त्याला दाई म्हटलं जातं. तर धात्री इव म्हणजेच काय, 11 वर्षांपर्यंत भगवान वाल्मिकींनी त्यांना दाईप्रमाणे त्यांचं पोषितव म्हणजे पोषण केलेलं आहे, रक्षितव आणि रक्षण केलेलं आहे. उपनयनम कृत्वा, उपनयन हा एक विधी असतो ज्याला आपण थ्रेड सेरेमनी म्हणतो, की गळ्यामध्ये किंवा छातीवर एक पवित्र धागा बांधला जातो. उपनयन विधी हा केला जातो विद्या शिकण्याच्या आधी. तर तो उपनयन विधी युजली आईवडील करतात, पण इथे उपनयन विधीसुद्धा वाल्मिकींनीच केला असं ती सांगते आहे. उपनयन करून, उपनयनम कृत्वाचा अर्थ उपनयन, तुम्ही उपनयनला उपनयनच ठेवायचं आहे ट्रान्सलेशनमध्ये. सो उपनयन करून 3 विद्या देखील शिकवल्या आहेत. 3 विद्या म्हणजे 3 वेद शिकवलेले आहेत. अतिप्रदीप्त प्रज्ञा मेधे तयोः, अतिप्रदीप्त म्हणजे अतिशय हुशार, प्रज्ञा म्हणजे बुद्धी. ओके, त्यांची बुद्धी कशी आहे, तयोः म्हणजे त्यांची बुद्धी असामान्य, ओके, असामान्य आहे. न अस्मादृशाः सामान्याः छात्राः ताभ्यां सह अध्येतुं शक्नुवन्ति. न अस्मादृशाः म्हणजे माझ्यासारखे, सामान्य छात्र माझ्यासारखे सामान्य विद्यार्थी, ताभ्यां सह त्यांच्यासोबत, अध्येतुं न शक्नुवन्ति म्हणजे शिकू शकत नाहीत. यतः कारण, यतःचा अर्थ कारण. आणि आता श्लोक होतो. तर श्लोकाच्या 4 लाईन आहेत, तर त्यातली एक एक लाईन मी एक्सप्लेन केलेली आहे, जसंच्या तसं तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे. वितरती गुरुः प्राज्ञे विद्यां यथैव तथा जडे. तर पहिल्या ओळीचा अर्थ असं असतो की गुरु ज्याप्रमाणे हुशार विद्यार्थ्याला ज्ञान देतात, त्याचप्रमाणे सामान्य बुद्धीच्या विद्यार्थ्याला सुद्धा देतात. ठीक आहे, मी इथे एक्सप्लेन नाही करत आहे, कारण एक्सप्लेन ऑलरेडी केलेलं आहे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये. न खलु तयोर ज्ञाने शक्तिं करोत्यपंती वा, ते म्हणजेच कोण, गुरु खरोखर ज्ञानशक्ती एखाद्या विद्यार्थ्याची वाढवतही नाही आणि कमीसुद्धा करत नाहीत. भवतीही पुनर्भूयान भेदः फलं प्रति तद्यथा. आता ही ओळ जरी संस्कृतमध्ये मोठी असली तरी त्याचं ट्रान्सलेशन अगदी लहान होतं, की पण फळात भेद दिसतो, रिझल्टमध्ये भेद दिसतो. प्रभवती शुचिर्बिंबग्राहे मणिर्न मृदाम चयः. प्रतिबिंब म्हणजे रिफ्लेक्शन, प्रतिबिंबाचे ग्रहण, ग्रहण म्हणजेच ॲब्झॉर्ब करणं. प्रतिबिंबाचे ग्रहण करण्यासाठी स्वच्छ रत्न समर्थ ठरतो. म्हणजे सूर्याची किरणं जेव्हा पडतात तेव्हा ती सगळ्यांवर समान पडतात, पण जर स्वच्छ एखादं रत्न असेल, ज्वेल असेल, तर ते रिफ्लेक्ट करतं, बरोबर, रिफ्लेक्शन होतं आणि ते चमकतं. पण तेच माती करत नाही, म्हणून मग त्यांनी सांगितलं आहे की प्रतिबिंब, रिफ्लेक्शन ग्रहण करण्याची कपॅसिटी ही स्वच्छ रत्नांमध्ये आहे. स्वच्छ रत्न समर्थ ठरतो ते कॅच करण्यासाठी, मातीचा ढिगारा नाही. म्हणजे इथे सूर्याची चूक आहे का? सूर्य तर सगळ्यांना समान प्रकाश देतोय, पण ज्याच्यावर प्रकाश पडतोय त्याच्या क्वालिटीवर डिपेंड आहे. वनदेवता म्हणते अयम अध्ययन प्रत्युह, हा अध्ययनातला प्रत्युह म्हणजे अडथळा आहे का? त्यावर आत्रेयी म्हणते अन्यश्च, अजून एक आहे. मग वनदेवता म्हणते अथ अपरः कः, आता दुसरा कोणता आहे? त्याच्यावर आत्रेयी म्हणते अथैकदा म्हणजे असेच एकदा, सह महर्षीही ते महर्षी म्हणजे कोण? वाल्मिकी. माध्यन दिन सवनाय, माध्यन दिन म्हणजेच काय? दुपारच्या अंघोळीसाठी, पण अंघोळ असा शब्द वापरू नका, स्नानासाठी, दुपारच्या स्नानासाठी तमसा नदी तीरम, तमसा नदीच्या तीरावर अगच्छत गेले होते. तत्र वृक्षे तिथे झाडावर एकम एक क्रौच युग्मम आसीत, क्रौच एका पक्षाचं नाव आहे, त्याचं युग्म म्हणजे जोडी, तर क्रौच पक्षांचं एक जोडपं होतं. सहसा व्याधेन तयोः एकः
बाणेन विद्धः सहसा म्हणजे अचानक, व्याधेनं, व्याधेनंला तसंच ठेवलं, व्याधेनं म्हणजे शिकाऱ्याने. ओके, व्याधेनं तसंच ठेवलं तरी पण चालणार आहे. अचानक व्याधाने मारलेल्या बाणाने त्याच्यातील एक जखमी झाला, त्या 2 पक्ष्यांमधला एक जखमी झाला. भूमौ पतितं निश्चेष्टं सहचरं दृष्ट्वा क्रौची व्यलपत. भूमौ पतितं म्हणजे जमिनीवर पडलेल्या, निश्चेष्टम म्हणजेच काय, निपचित, मराठी शब्द आहे निपचित पडणे. निपचित पडणे म्हणजे अजिबात हलणे न डुलणे याला म्हणतात. पण भरपूर जणांना निपचित हा वर्ड माहिती नाही आहे, म्हणून मी व्यवस्थित लिहिले की जमिनीवर पडलेल्या हालचाल न करणाऱ्या जोडीदाराला पाहून क्रौची विलाप करू लागली. तस्याः करुणं विलापं श्रुत्वा अकस्मात महर्षेः मुखात अनुष्टुप छंदसा अश्रुतपूर्वा दैवी वाणी स्फुरिता. आता तिचा करुण विलाप ऐकून, विलापचा अर्थ काय होतो, विलाप म्हणजे ॲट अ सेम टाईम जेव्हा आपण रडतो पण आणि ओरडतो पण. जसं की कोणाचा मृत्यू झाला तर आपल्याला रडायला पण येतं, आपल्याला ओरडावंसं पण वाटतं, त्याला विलाप असं म्हटलं जातं. तर तुम्हाला तसंच लिहायचं आहे. तिचा करुण विलाप ऐकून म्हणजे त्या पक्षिणीचा करुण विलाप ऐकून अचानक महर्षींच्या तोंडून अनुष्टुप छंदातील पूर्वी न ऐकलेली एक दैववाणी, देवी वाणी त्यांना स्फुरली. अनुष्टुप छंद म्हणजेच कवितेतलं हे व्याकरण आहे. छंद म्हणजे एखादा श्लोक कोणत्या चालीत म्हणावा तर त्याला छंद म्हटलं जातं, ते कवितेचं व्याकरण आहे. तर हे असंच्या असं पाठ करायचं, हे महत्त्वाचं आहे. तिचा करुण विलाप ऐकून अचानक महर्षीच्या तोंडून अनुष्टुप छंदातील पूर्वी न ऐकलेली देववाणी स्फुरली. काय म्हणाले ते, मा निषाद प्रतिष्ठां त्वमगमः शाश्वती ही समा. म्हणजेच निषादाचा अर्थ होतो शिकाऱ्या. शाश्वत काळापर्यंत म्हणजे फॉर अ लॉंग टर्म, कायमचंच तुला प्रतिष्ठा मिळणार नाही, म्हणजे या समाजात तुला कधीही प्रतिष्ठा मिळणार नाही. वनदेवता हे सगळं ऐकते आणि म्हणते चित्रम. चित्रम म्हणजे ड्रॉइंग नाही, चित्रम म्हणजे अद्भुत. आमनायात म्हणजे आमनाचा अर्थ होतो वेद, समानार्थी शब्द आहे. सो वेदानंतर, आमनायाचा अर्थ होतो वेदानंतर. आमनायात अनंतरम म्हणजे वेदानंतर नूतन छंद साम अवतारः म्हणजे वेदांपर्यंत, वेदांच्या नंतर कुठलाही नवीन चाल एखाद्या श्लोकाला ही बनलीच नव्हती, छंद बनलाच नव्हता. आणि म्हणून ती म्हणते की वेदानंतर हा नवीनच छंद अवतरला आहे किंवा नवीनच त्याचा आविष्कार झालेला आहे. मात्री कंटिन्यू करते वाक्य, ती म्हणते तेनही पुनः समयेन, त्यामुळे काही काळाने भगवान ब्रह्मदेव तत्र आविर्भूत, भगवान ब्रह्मदेव तिथे अवतरले महर्षींच्या आश्रमात. आणि ते म्हणाले महर्षी प्रबुद्ध आसी, म्हणजे हे महर्षी तुम्ही अत्यंत प्रज्ञावान म्हणजेच बुद्धिमान. तुम्हाला बुद्धिमान लिहायचं, बुद्धिमान लिहू शकता तुम्ही अत्यंत प्रज्ञावान आहात. रचय रामचरितम, त्यामुळे रामचरित्राची रचना करा. इति आदेशबद्ध सह वाल्मिकीही रामायण रचनायां मग्नः आसीत. आणि या आज्ञेने बांधले गेलेले वाल्मिकी ऋषी रामायणाची रचना करण्यात आता मग्न आहेत. तस्मात् ब्रवीमि, म्हणून मी म्हणते, काय म्हणते, इदानीं तत्र अध्ययन असंभवम, आता तिथे शिकणं काही शक्य नाही, कारण आता वाल्मिकी पण बिझी आहेत. ओके, सो वनदेवता म्हणते युज्यते, युज्यतेचा अर्थ बरोबर आहे. मात्री म्हणते विश्रांतास्मी भद्रे, भद्रे म्हणजे अगं भल्या महिले. भद्र शब्दाचा अर्थ होतो ऑस्पिशियस, शुभ, या अर्थाने भद्रचा अर्थ होतो. तर अगं भल्या महिले माझी विश्रांती झाली, म्हणजे मी इनफ रेस्ट आता घेतलेली आहे. संप्रतीचा अर्थ होतो आत्ता. संप्रती अगस्त्या श्रमस्य मार्गम कथय, त्यामुळे आत्ता मला अगस्तींच्या आश्रमाचा मार्ग सांग. ओके, सो अशा प्रकारे संपूर्ण धड्याचं तुम्हाला ट्रान्सलेशन मी सांगितलेलं आहे, भाषांतर मराठीत. संपूर्ण धडा तुम्हाला येणार नाही, तुम्हाला मोजून 5 वाक्य किंवा 5 ते 6 वाक्य येतात, कुठूनही येऊ शकतात. कंटिन्यू फॉर्ममध्येच असणार, असं नाही की एक वाक्य पहिल्या ओळीतलं तर दुसरं वाक्य चौथ्या ओळीतलं, असं नाही येणार. पॅरेग्राफ येणार तुम्हाला, पहिला मिडमधला एखादा पॅरेग्राफ, शेवटचा एखादा पॅरेग्राफ, असं काही येऊ शकतं 4 मार्कांसाठी.
ओके, आय होप तुम्हाला हे सगळं कळलं असेल. शब्दशः अर्थ मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. धडा समजून घ्यायचा असेल तर वेगळी व्हिडिओ आहेत ती तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही मला कसं सांगणार? लाईक बटनाला क्लिक करून तुम्ही सांगणार, जेणेकरून मला कळणार की हां, यांना सगळ्यांना समजलेलं आहे. आणि तुम्ही आता मोबाईल यूज करता, तुमचे व्हॉट्सॲप ग्रुप असतात स्कूलचे, क्लासेसचे, तिथे ही व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना ह्याचा फायदा होईल. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण लवकरच 1,00,000 कवर करणार आहोत आणि त्याच्यासाठी तुमचं योगदान इथे महत्त्वाचं आहे. सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे, पटकन होणारी गोष्ट आहे. ओके, आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे, सो लगेच सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली, तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहेत यासाठी तुम्ही कॉमेंट करा. कॉमेंट तुम्ही कोणत्याही भाषेत करू शकता, इंग्लिश, मराठी, हिंदी, कोणत्याही भाषेत. ॲज पॉसिबल ॲज मी सगळ्या कॉमेंट्सला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करते. आणि तुम्हाला काही डिटेलमध्ये बोलायचं असेल तर हा माझा मेल आय डी आहे. मेल आय डीवर तुमचं नाव, तुम्ही कुठे राहता, तुम्हाला कशाविषयी बोलायचं आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर, तुमच्या पॅरेंट्सचा कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा, जेणेकरून मी तुम्हाला कॉलबॅक करू शकते आणि आपण डिटेलमध्ये बोलू शकतो. ओके, सो बोलण्यासाठी एकमेव मार्ग मेल आय डी आहे आणि सगळ्यांना आता मेल करता येतात. थँक्यू सो मच फॉर लविंग मी, सपोर्टिंग मी. अशाच नवनवीन व्हिडिओ येत राहतील. इंग्लिश मीडियमच्या मुलांनी थांबा, अजिबात घाबरू नका. पुढची व्हिडिओ ही तुमच्यासाठीच असणार आहे. ओके, थँक्यू सो मच.